मित्रहो नमस्कार. मी शामराव कावळे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज. मित्रहो, आता राजकारणामध्ये राजीनामा या शब्दाची किती धास्ती झाली हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर मित्रहो, कसं झालं, हैदराबादला नालासर युनिव्हर्सिटीमध्ये विधी महाविद्यालयाच्या जे वकिलीचे शिक्षण घेतले त्या मुलांना त्याचा पदवी प्रदान समारंभ कार्यक्रम होता. तेव्हा त्या मुलांना ते पदव्या सीजे सूर्यकांत यांच्या हातातून दिल्या जाणार होत्या. तेव्हा या मुलांनी सीजे सूर्यकांत यांच्या हातातून त्या डिग्र्या घेण्यास स्पष्ट नकार दिला. त्याचं कारणही तसंच होतं. कारण सीजेआय काकूळ जनता पार्टीची उत्पत्ती कशी झाली आपणास सर्वांनाच माहीत आहे. ज्यावेळेस सीजे सूर्यकांत यांनी या देशातल्या बेरोजगार तरुणांना काक्रोच नावानं संबोधलं होतं आणि त्या काक्रोच संबोधल्यामुळंच त्या असंतोषातून ही काकूळ जनता पार्टी अस्तित्वात आली आणि त्यांनी मागील काही दिवसापूर्वी दिल्ली येथे जंतर मंतरवर आंदोलन उभारलं होतं आणि त्या आंदोलनावर पोलिसाचा बेछूट गोळीबार, लाठीहल्ला, अश्रुधूर झाले होते आणि त्याचे व्हिडिओ या सीजे सूर्यकांतला बघण्याची विनंती केली होती. तेव्हा जे सीजे सूर्यकांत यांनी बघण्यास स्पष्ट नकार दिला. मला असले व्हिडिओ बघण्यात वेळ नाही. तेव्हा मला खरं सांगा, एवढ्या उच्च पदस्थ आणि जबाबदार व्यक्तींनी त्या मुलाच्या बाबत एवढा निरुत्साहपणा दाखवणे कितपत योग्य आहे? आणि म्हणून या खातर त्या मुलांनी नाराजी व्यक्त करून त्याच्या हातातून ती पदवी घेण्यास नकार दिला. ह्याला चिडून जाऊन त्या मन्नान मिश्रा यांनी या मुलांना कुठेही प्रॅक्टिस करता येणार नाही किंवा कुठल्याही न्यायालयात यांना वकिली करता येणार नाही, यांची वकिलीची रद्द करू, एक असा आदेश काढला होता. तेव्हा हा आदेश काढला असताना याच काँग्रेस जनता पार्टीचे शौरव दास यांनी त्यांना एक ट्विट केलं होतं आणि विचारलं की 12 ते 14 कोटी रुपयाची उधळण कुठे केली? आणि लगेचच मग अभिजित दिप्ते यांनी बस आता तुमचा राजीनामा मागण्यात येईल. असं म्हटल्यामुळं त्यांनी ताबडतोब ते जे फतवा काढला होता, जे जी-आर काढला होता, किंवा तुम्हाला देशात कुठेही वकिली करता येणार नाही. ते ताबडतोब मागे घेतला आणि सारवासारव केली की नाही, तसं काही होणार नाही आणि तुम्हाला कुठेही प्रॅक्टिस करायला मोकळीक आहे. अशी म्हणून सारवासारव केली. त्यानंतर सीजे सूर्यकांत यांनी स्पष्ट सांगितलं, की नाही, मुलांना त्यांचा त्यांचा अधिकार आहे. त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. तेव्हा त्यांनी त्यांचं मत मांडत असताना कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर दबाव आणता कामा नये, असं मत व्यक्त केलं. तेव्हा मला मित्र एवढं सांगायचं आहे, की आज जी दंडेलशाही चालली, त्याच्यातून सर्वसामान्य माणसाची किती गोची होत आहे. त्यांचा आवाज दाबला जात आहे. तेव्हा हा आवाज उचलण्यासाठी या काँग्रेस जनता पार्टीचं खूप मोठं योगदान आहे. तेव्हा कुठल्याही राज्यकर्त्यांनी यंग जनरेशनला आता दाबण्याचा प्रयत्न करता येणार नाही. तेव्हा आपण या काँग्रेस जनता पार्टीचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्या पूर्ण कराव्या. तेव्हा आपण विनंती आहे, की आपणास याबाबत काय वाटते ते आपल्या प्रतिक्रिया कळवाव्या. जय भीम.